नमस्कार. शिक्षण सेवक म्हणून 3 वर्षासाठी जर तुम्ही कोणत्याही आस्थापनेवरती जर जॉइन केलं असेल, तर तुम्हाला मिळतात इतक्या रजा, त्यासुद्धा भर पगारी. मित्रांनो, शिक्षण सेवकांना दरवर्षी अकॅडमिक इयर जून ते एप्रिल पर्यंत 12 रजा हक्काच्या असतात आणि त्यापेक्षा जर जास्त रजा घेतल्या तर मात्र त्यांचा पगार कट होतो. अन्यथा या व्यतिरिक्त शिक्षण सेवकांना कोणताही सेवेचा लाभ मिळत नाही. जर शिक्षण सेवकांनी ड्युटी लिव्ह म्हणजे कामासाठी जर बाहेर दुसऱ्या शासकीयच कामासाठी किंवा शाळेच्या निमित्ताने कामासाठी जर गेला असाल तर तुम्हाला डीएल ड्युटी लिव्ह मिळते, ती तुम्हाला पगारी असते. पण ह्या ज्या 12 रजा आहेत त्या तुम्हाला कशा घेता येतात? जर तुम्ही एका वेळेस 2 रजासाठी किंवा 4-5 रजेसाठी काही महत्वाच्या कारणासाठी अप्लाय करू शकता का? तर मित्रांनो, अप्लाय करू शकता आणि त्याची संमती तुम्हाला मुख्याध्यापक तिथले देऊ शकतात. आणि हा तुमचा पगार आहे तो तुमचा दर मंथली कट होणार नाही. जर महिन्याला तुमच्या 3 रजा झाल्या तर मंथ एंड पर्यंत तुमचा पगार कट होणार आहे का? तर मित्रांनो नाही. वर्षाच्या शेवटी मात्र याचा हिसाब होतो आणि तेव्हा मात्र तुमची ती सॅलरी कट केली जाते जर 12 पेक्षा जास्त रजा तुम्ही घेतल्या असतील. एखादा शिक्षण सेवक जर सप्टेंबर महिन्यामध्ये जॉईन झाला तर त्याला 12 रजा भेटणार आहेत का? तर मित्रांनो नाही. प्रत्येक महिन्याला एक आणि मेची एक्स्ट्रा रजा ती तुम्हाला इकडे तिकडे कंपन्सेट करून घ्यावी लागते. अन्यथा तुम्हाला सप्टेंबर पासून तुमचा एप्रिल पर्यंत अशा रजा काउंट होतात आणि जेवढे महिने होतील तेवढ्याच तुम्हाला महिन्याला एक अशी कॅज्युअल लिव्ह तुम्हाला भेटत असते. शिक्षण सेवकांना जर आकस्मिक रजा असतात किंवा बाकीच्या ड्युटी लिव्ह कॅज्युअल लिव्ह सोडून अन्यथा दुसऱ्या रजेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मुख्याध्यापकांना तर पत्र लिहावंच लागतं. आणि आता शिक्षण सेवकांसाठी सुद्धा कठीण कायदे आहेत की तुम्ही जरी रजेवरती गेलात तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी सोडून अन्यथा दुसरीकडे तुम्हाला शाळेची ठराविक मीटर अंतर सोडून तुम्हाला दुसरीकडे कुठे जाता येत नाही. असं जर तुम्हाला जायचं असेल तर तुमचे गट शिक्षण अधिकारी किंवा त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण अधिकारी इथं तुम्हाला अर्ज करावा लागतो आणि त्या रजेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.